नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये। आज एकदम महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत। मला खूप जणांचे प्रश्न येत आहेत की दादा, आम्ही तर पात्र झालोय, आम्ही तर पास झालोय, पण आम्हाला स्कॉलरशिप मिळणार का? या गोष्टीचं उत्तर आपण काय करणार आहेत, व्हिडिओ मध्ये देणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ज्यांनी ज्यांनी स्कॉलरशिप, NNMS, चौथी, पाचवी, आठवी, सातवी ज्याही काही स्कॉलरशिप परीक्षा दिली असेल, नाही तर कोणत्याही स्कॉलरशिप परीक्षा याच्या पुढे देणार असेल, तर पास होणं आणि मेरिट मध्ये येणं आणि स्कॉलरशिप मिळणं हे खूप डिफरंट आहे। तर ते आपण जाणून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला सर्वांपर्यंत शेअर करायचं आहे। ही माहिती खूप इम्पॉर्टंट आहे। आता बघा, तुम्हाला जेव्हा आता हा मी चौथीचा रिझल्ट घेतलाय, आता नुकताच लागलाय MSc पुणे, बरोबर। तर आता याच्यात काय झालंय की पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2, तर 150, 300 मार्क्स, 74 आता याला पडलेत 172। तर याचे टोटल पर्सेंटेज किती झाले? ऍव्हरेज पर्सेंटेज याचे झाले 57.33%। आता हा काय झालाय, पात्र झालाय। म्हणजे काय पात्र होणे म्हणजे काय, तुम्ही याच्यात झालेले आहेत पास। आता नेमकं पास कोण कोण होतं? ज्या विद्यार्थ्यांना 40% वर मार्क्स पडतात, 40% वर ज्याला मार्क्स आहेत, ते सर्वजण पास होतात। काय होतात? 40% वरती जे असतात ते सर्वजण पास होत असतात। बघा, इथे तुम्ही नीट बघितलं नसेल, तुम्हाला इथे खाली तरतूद पण दिलेली आहे की 40% वरचे काय असतात, सगळे पास असतात। आता इथे बघा, हे नियम वाचायचे आहेत, हे नियम तुमच्यासाठीच असतात। प्रत्येक पेपर मध्ये बघा, तुमच्यासाठीच हे नियम दिलेले असतात। आता इथे जर तुम्ही व्यवस्थितरित्या वाचलं, तर इथे काय आहेत, पात्रतेकरिता प्रत्येक पेपर मध्ये किमान काय पाहिजे, तुम्हाला 40% जास्त गुण पाहिजे। तथापि 49.5000, 49.910 मिळालेल्या विद्यार्थ्यांना विषयासाठी 40 गुण गृहीत धरून पात्र घोषित करण्यात येईल। म्हणजे तुम्हाला 49.5 जरी असले तरी तुम्हाला काय होते, गृहीत धरल्या जातं। आता विद्यार्थ्यांना कार्बन कॉपी, उत्तरपत्रिका, हे सगळे नियम तुम्हाला इथे दिलेले आहेत। आता याच्या नंतर तुम्हाला कळालंय असेल, आता सगळ्यांना सर्वात अगोदर रिझल्ट लागतो तेव्हा काय होतात, सर्वजण पास होतात। 40% पुढे किंवा 49.5% पुढे सर्वजण काय होणार आहेत, पास होणार आहेत। पण आता मेरिट कशी लागते? आता लक्षात घ्यायचं, चौथीची मेरिट आणि आता सातवी आहेत, तर सातवीची आणि चौथीची मेरिट कशी लागेल? तर मेरिट कशी लागत असते, आता जो तुमच्या वर्गातला टॉपर असेल, म्हणजे काय असतं, आता मागच्या वेळेस समजा चौथी आहेत तर आपल्याला 57% आहेत, तर 93 पासून तर 88 पर्यंत समजा आपण मेरिट लागली। आता तुम्हाला मी मेरिट कन्फर्म सांगत नाहीये, तुम्ही हा आपला व्हिडिओ कुठून बघतायत हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि काही अडचण असली, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहेत, लिंक आहेत, लवकरात लवकर ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं। आता तुम्हाला जर समजा इथे दिलेलं आहे की अशा प्रकारे मेरिट लागली, आता ज्या विद्यार्थ्यांना 93 पासून तर 88 पर्यंत टक्के असतील, तर समजा आपण 75 घेऊ, 93 पासून तर 75 पर्यंत तुम्हाला टक्के असतील आणि याच्यामध्ये जर तुम्ही येत असाल, आता हे 57 आहे, याला स्कॉलरशिप भेटेल का? तर नाही। म्हणजे 93 पासून 75 पर्यंत मेरिट लिस्ट लागेल, त्यामध्ये पण कास्ट वाईज मेरिट लिस्ट लागेल। ही झाली EWS ची, म्हणजे ओपन कास्टची, मग नंतर त्याच्यापेक्षा थोडी कमी OBC, SC, ST, VJNT अशी कमी मेरिट लिस्ट लागत जाते। तर ह्या मेरिट लिस्ट मध्ये जर तुम्ही आलात, म्हणजे याच्या नंतर रिझल्ट नंतर आता तुम्हाला कळालंय पात्र, त्याच्या 1 महिन्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागणार, त्याच्यात जर तुम्ही पात्र झालात, मेरिट लिस्ट मध्ये जर तुमचं नाव आलं, तर तुम्हाला 101% काय भेटेल, तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल। आणि स्कॉलरशिप साठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत, चौथी आणि सातवीचे आत्ताच काढून ठेवायचे। नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर आहे। व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे। सर्व चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनाच नाही, तर सर्व स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना ही कन्सेप्ट कळाली पाहिजे, पात्र म्हणजे स्कॉलरशिप नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।